गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज शनिवार स्पेशल रेसिपी आहे, ते म्हणजे वांगी फ्राय. खूप छान आहे ही रेसिपी. कुरकुरीत वांग्याच्या आपल्याला चकत्या करून घ्यायच्यात. तर चला सुरू करूया याची रेसिपी. मी बघा वांगे घेतले, आता त्याला स्वच्छ धुवून त्याला पुसून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. बघताय आपण, मी वांग्याची अशी गोल चकत्या त्याचे कापून घेतलेत आणि आता ह्याला लगेच पाण्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे ते काळं पडणार नाही. बघत राहा अकूज किचन. आता आपल्याला त्या वांग्याचे जे आपण चकत्या केलेत त्याला लावण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर आधी मी हा थोडासा गरम मसाला घेतो. त्यात धना पावडर, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. ह्याला आपल्याला सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, किंचितसं, जास्त नाही. त्याची एक पेस्ट तयार झाली पाहिजे. त्याचसोबत आपण एक प्लेटमध्ये रवा पण घेतला आहे. त्यातही आपल्याला थोडंसं, किंचितसं, जास्त नाही, तिखट टाकून घेतलं. त्यालाही चांगलं मिक्स करून घेतलं. हे आपल्याला त्याचं फायनल कोटिंग आहे रव्याचं. खूप छान क्रिस्पी लागतं असं. चला आपण आता हा मसाला त्या वांग्याच्या चकत्यांना लावून घेऊ. मी या चकत्यावर हा मसाला लावून घेतो व्यवस्थित. दोन्ही साईडनी, त्याच्या दोन्ही बाजूने लावून घ्यायचा मसाला. बघत राहा अकूज किचन. बघा, सगळ्या वांग्याच्या चकत्यांना मी आता दोन्ही साईडनी तो मसाला चांगला कोट करून घेतलेला आहे. आता मी पॅनही ठेवलेला आहे. आपल्याला ह्या सर्व ही जी वांगी आहेत ही पूर्ण आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची. आता मी याच्यात तेल टाकतो, पण टाकण्याआधी आपल्याला ह्या रव्याचं पण त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी, आणि मग त्याला शॅलो फ्राय करायचं आहे. बघत राहा आजची रेसिपी ब्रिंजल फ्राय. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. बघा, आपल्या पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता या चकत्यांना आपण या ह्याच्यामध्ये रव्यामध्ये कोट करूया आणि आपल्याला शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवायचं आहे. मी आता गॅस चालू केलेला आहे. आपल्याला दोन्ही साईडने त्यांना चांगलं शेकून घ्यायचं, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. काय, मसाला लावले की त्या वांग्याला लगेच पाणी सुटतं, त्याच्यामुळं ना दोन्ही कोटिंग म्हणजे रव्याचं कोटिंगसुद्धा त्याला खूप छान होऊन जातं आणि खायलाही खूप क्रिस्पी लागतं. बघत राहा अकूज किचन. शनिवार स्पेशल रेसिपी फ्राय ब्रिंजल. मस्त खा आणि बघत राहा अकूज किचन. असं वरतून वांग्याच्या या साईडला सुद्धा एक एक थेंब तेलाचा आपण टाकून घेऊया, म्हणजे ती साईड दुसरी बाजू चांगली फ्राय होईल. बघत राहा अकूज किचन. आपण कसं नेहमी वांग्याची भाजी, रस्सा भाजी, कोरडी भाजी किंवा भरीत असे 2-3 प्रकारच आपल्याला माहीत आहेत. पण असे नवीन नवीन प्रकार आपण जर करून पाहिले तर आपल्याला ते निश्चितच आवडतील. घरातले लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत सगळेजण त्यांना आवडीने खाऊ शकतात. एकदा नक्की ट्राय करायला काही हरकत नाही. बघत राहा अकूज किचन. याची आपण आता दुसरी बाजू पण पलटून घेऊया. दोन्हीकडनं ते चांगलं शेकलं गेलं पाहिजे. फ्रेंड्स, फायनली आपले फ्राय ब्रिंजल रेडी टू ईट. आता याला मी खाली प्लेटमध्ये काढून घेतो. बघत राहा अकूज किचन. बघा,
आपली चटपटीत कुरकुरीत अशी लज्जतदार जेवताना तोंडी लावायला म्हणून खूप छान अशी ही डिश आहे. एकदा नक्की करून बघा. खूप छान आहे, सोपी आहे, ताबडतोब होणारी आहे. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. थँक यू.